तर कडाक्याचं ऊन आहे, गरमी वाढत आहे, पारा अधिक वाढत चाललाय. वकील साहेब, हातामध्ये काय नेमकं कशाचा आस्वाद घेतात? हे काय अच्छा, हे स्टिंग, हे तुमचे कोको कोला, हे का याच्याने किडन्या खराब होऊ लागले लोकांच्या. म्हणजे ताक पेल्यानं काय तुम्हाला जाणवतं? त्याच्यात साखर हे नैसर्गिक आहे, हे प्राकृतिक आहे. पण अलीकडे त्याच्यामुळे आयुर्वेदिक पंचकर्म होतं, 2-3 दिवस ताकावर राहिलं होतं. पण अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी ताक पिण्याची पिढी कमी होत चालली आणि आता पेज जे आहेत हे कोल्ड्रिंक्स सगळे फॅन्सी आयटम बंद बाटलीतले 5-5 पट 7-7 पट साखर घातलेले ते जिभेला चविष्ट लागतात, आरोग्याला चविष्ट हे आहे. सगर साहेबांना विचारा. सर काय सांगाल आपण? ताक प्यायचं. ताक खरं म्हणजे आता अलीकडच्या या सगळ्या जीवनमानात आपलं हे नैसर्गिक सगळं कमी झाले. दूध, दुभत, ताक, दही याची दुधात खूप सुद्धा गरज भेसळ येऊ लागली. आहे. आणि स्टिंग सारखे पेय बाजारात आले, ज्यांनी आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किडन्या खराब होऊन शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होऊ लागले. गंभीर अशा आजारांना सामोरं जावं लागलेलं आहे. अशा वातावरणामध्ये परत एकदा आपण या नैसर्गिक पेयाकडं आपलं लक्ष वेधावं, यासाठी आता गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. चहाच पिलो नाही आम्ही. चहाची चवच घेत नाही आम्ही. हा. चहा पूर्णपणे बंद केलेले अहो, चहापेक्षा स्वस्त पडते आणि शरीराला फायदेशीर आहे की. सर काय होतं, घराघरामध्ये ताक वापरले जायचे, बनवलं जायचं. महिला वर्ग आवर्जून घरामध्ये ताक बनवायच्या. आपण जर मागच्या काळामध्ये बघितलं तर दूध आणि दही एकत्र करून रवीच्या माध्यमातून आपलं ताक करत होते, माहिती आहे अगदी ना. अगदी बरोबर आहे. आणि त्या ताकाच्या माध्यमातून लोण्याने तूप काढायचे. हा प्रमाण आता कमी झालेला आहे. आता जसे लोक चहाच्या आणि सिगरेटच्या बळी पडलेले आहेत, त्यामुळे नवीन पिढीला खूप घातक होत आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे ताक, दही, दूध आहेत हे जर आपण नेहमीच घेतलं तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये वाढ होणार आहे. एकूणच जर पाहिलं सर, आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? अहो, माळी साहेब सुद्धा दिवसभराचे 3 ग्लास ताक पितात. आज 72 वर्ष वय आहे. इकडे बघा, थोडं घ्या. 72 इयर्स एज आहे त्यांचं. बरोबर. आता निसर्गामध्ये राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्टिंग आणि कोका कोला, तुमचं थम्सअप, ह्याच्यामध्ये केमिकल आहे. हे केल्यामुळं किडन्या खराब होत आहेत. त्याच्यामुळं आता हे नवीन पिढी, आमची जी कंपनी आहे, हे आता चहा सोडून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही हे ताकाचा उपक्रम चालू केलेला आहे. ही नैसर्गिक ताक आहे. ही पेल्यामुळं आयुष्य तर वाढ होतेच, पण उन्हाळ्यात सुद्धा ते शक्तिवर्धक आहे, चांगलं आहे. बघा, आपला उमरगा नाही, उन्हाची बाधा होत नाही बिलकुल. नाही, आपला उमरगा बार काउन्सिल मधले सर्व ज्येष्ठ विधिज्ञ जे आहे, जे वकील, या ठिकाणी ताकाचा आस्वाद घेत असताना दिसून येतात. आणि प्रभा